नमस्कार विद्यार्थ्यांनो, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। समाजासाठी जे शासन विविध नवीन नवीन उपक्रम राबवत असतं त्या उपक्रमांची माहिती घेऊन आपलं हे चॅनल आपल्यापर्यंत पोहोचत असतं। त्याच पद्धतीनं आज देखील आपण एका नवीन विषयाला हात घातलेला आहे। सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, अमृत असेल, टार्टी असेल, या विद्यार्थ्यांसाठी विविध या संस्थेमार्फत आपण विविध विद्यार्थ्यांसाठी शासन नवनवीन उपक्रम राबवत असतं। तर त्यापैकीच एक आहे की एमफिल आणि पीएचडी च्या विद्यार्थ्यांसाठी शासन फेलोशिप देतं। तर मला अनेक कॉल आलेत आणि अनेकांनी अशी रिक्वेस्ट केली की सर, आता ज्यांचे नवीन ऍडमिशन सुरू झालेले आहेत त्यांना प्रोग्रेस रिपोर्ट भरण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत आहेत। फेलोशिप धारकांसाठी विशेषतः म्हणजे त्यांच्यासाठी प्रोग्रेस रिपोर्ट असतो, तर तो प्रोग्रेस रिपोर्ट भरण्यासाठी अडचणी येत आहेत, तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ तुम्ही बनवा। तर त्याच विषयाला धरून आज आपण सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, टार्टी असेल यांच्या फॉर्म मध्ये जवळपास बरंचसं साम्य आहे आणि त्यामुळे आजचा हा जो फॉर्म आहे हा आपण कसा भरायचा आहे, हा अहवाल कसा पाठवावा लागतो याबद्दलची इत्यंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत। त्यामुळे आपण शेवटपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो लक्षपूर्वक पहा, जेणेकरून भविष्यात तुम्ही जे अहवाल तुमचे संस्थेकडे सादर करणार आहात त्याच्यात कुठेही त्रुटी आढळणार नाहीत, तो कुठेही चुकणार नाहीत आणि पैसे आले नाहीत म्हणून तुम्हाला मनस्ताप करण्याची वेळ येणार नाही। म्हणजे हे जे फॉर्म या संस्था मागवतात यामध्ये छोटीशी जरी चूक असेल किंवा खाडाखोड जरी असेल तरी तुमचा फॉर्म, तुमचा अहवाल हा रिजेक्ट केला जातो आणि तुम्हाला डबल ती सगळी कागदपत्र पाठवावी लागतात। त्यामुळे हा फॉर्म अतिशय काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणं महत्वाचा असतो। तर उदाहरण दाखल या ठिकाणी आपण सारथी 2023 चा जो प्रगती अहवाल जो आहे तो या ठिकाणी उदाहरण दाखल घेतलेला आहे आणि तो कसा भरायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर हे तुमच्या संस्थेचं नाव आहे, हे सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती यांचं वेगवेगळ्या प्रकारचे हे संस्थेचं तुमचं नाव राहील। त्यानंतर इथून आपला प्रोग्रेस रिपोर्ट सुरू होतो। तर हा प्रोग्रेस रिपोर्ट सुरू होत असताना सर्वप्रथम तुम्हाला आपलं नाव लिहायचं आहे। तर आता या ठिकाणी मी माझं नाव लिहील, नाव देखील पूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर जास्तीत जास्त जो गोंधळ होतो तो म्हणजे तारखा टाकताना अनेकदा त्यामध्ये चुका होतात। तर आता जो फॉर्म सुरू आहे, जो प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला भरावा लागेल तो आहे जुलै टू डिसेंबर, बरोबर। 6 महिन्याचे 2 प्रोग्रेस रिपोर्ट असतात, एक जानेवारी ते जून आणि दुसरा जुलै टू डिसेंबर। तर जुलै टू डिसेंबरचा प्रगती अहवाल कसा भरायचा, इथं हे बघा, जानेवारी टू जून, जुलै टू डिसेंबर। तर 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 ही तारीख चुकू द्यायची नाहीये। त्यानंतर इयर ऑफ द फेलोशिप 2023 हे त्यांनी दिलेलं आहे। डेट ऑफ अवॉर्ड लेटर, तुमच्या अवॉर्ड लेटर वर जी डेट असेल ती इथं टाकायची। जर ती अवॉर्डची जर डेट जर तुमची आपण उदाहरण दाखल धरू की 1/1/2023 ला तुम्हाला फेलोशिप अवॉर्ड झाली तर ती तारीख इथं टाकायची 1/1/2023। त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे ऍडमिशन आहे ती एमफिल ला आहे की पीएचडी ला आहे ते या ठिकाणी टाकायचं। मी इथं पीएचडी टाकतोय। त्यानंतर तुमचा सब्जेक्ट टाकायचा आहे, जो ज्या विषयामध्ये तुम्ही पीएचडी करत आहात तो। उदाहरणार्थ माझा पॉलिटिकल सायन्स विषय आहे म्हणून मी इथं पॉलिटिकल सायन्स टाकणार। कुणाचा केमिस्ट्री असेल, कुणाचं झुलॉजी असेल, त्यांनी तो विषय इथं टाकायचा। त्यानंतर तुमचा टॉपिक, तुम्ही तुमचा जो संशोधनासाठीचा जो विषय तो इथं टाकायचा आहे, तुमचा जो काही विषय असेल तो टाकून घ्या इथं। त्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन, जे विद्यापीठाचं तुम्हाला जे अप्रूव्हल लेटर मिळालेलं आहे किंवा कन्फर्मेशन लेटर, त्या कन्फर्मेशन लेटरवर तुमचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन असतं। जर समजा माझे रजिस्ट्रेशन जे आहे ते धरू आपण 21 नोव्हेंबर 2021 या ठिकाणी
मला ते डेट ऑफ रजिस्ट्रेशन इथं मी टाकलेलं आहे. त्यानंतर इथं आपले जे गाईड आहे, तुमच्या गाईडचं नाव टाकायचं आहे काय जे असेल ते. त्यानंतर गाईडचा ईमेल आयडी टाकायचा आहे जो असेल तो. त्यानंतर गाईडचा मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे. त्यानंतर पिरियड ऑफ प्रोग्रेस रिपोर्ट फ्रॉम. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या कालावधीतला प्रोग्रेस रिपोर्ट आहे ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची. तर आपला कधीचा प्रोग्रेस रिपोर्ट आहे 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024. म्हणजे इथं तुम्हाला टाकायचंय 1/7/2024 ते 31/12/2024 ही तारीख देखील चुकू द्यायची नाही. इथं तुम्हाला तुमच्या गाईडचा सही शिक्का आणि तारीख टाकायची त्या दिवशीची. इथे तुमच्या डिपार्टमेंटचे एचओडी विभाग प्रमुख आणि त्यांचा देखील सही शिक्का आणि तारीख टाकायची आहे. अशा पद्धतीने आपलं पहिलं पेज कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या पेजवर या ठिकाणी प्लेस व्हिजिटेड. जर तुम्ही तुमच्या संशोधनासाठी जर कुठे जर क्षेत्र भेट जर दिलेली जर असेल तर त्याबद्दलची माहिती इथं टाकायची आहे. जर तुम्ही कुठं व्हिजिट दिलेली आहे, जर समजा तुम्ही संभाजीनगरला दिली तर इथं टाका संभाजीनगर. त्यानंतर कुणाला भेटलात, ज्या व्यक्तीकडे तुम्ही भेटलात किंवा त्या व्यक्तीबद्दल इथे माहिती टाकायची. तिथं जाऊन तुम्ही समजा एखाद्या प्राध्यापकाला जर भेटलेले जर असाल तर त्यांच्याबद्दल इथं नाव वगैरे टाकायचं आणि हे रिमार्क ऑफ गाईड इथं आवश्यक माहिती गाईड भरतील. त्याच्यानंतर 13 नंबरचा जो कॉलम आहे तो काय आहे, कॉन्फरन्स सेमिनार अटेंडेड ऑन रिलिव्हंट सब्जेक्ट. तर तुम्ही जर तिथं पेपर जर दिलेला जर असेल इथं सिरियल नंबर टाकायची 1 2 जर झालेलं जर असेल तर, किंवा तुमच्या पेपरचं टायटल टाकायचं जे असेल ते. त्याच्यानंतर त्याचं ठिकाण टाकायचंय, ते कॉन्फरन्स कुठं झाली. समजा XYZ कॉलेज कुठलं आहे ते टाकून द्या. समजा छत्रपती संभाजीनगर ते इथं टाकायचं डिटेल मध्ये. आणि ही कॉन्फरन्स स्टेट लेवल होती, नॅशनल लेवल होती की इंटरनॅशनल लेवल त्याचा उल्लेख देखील इथे करायचा आहे. समजा ती नॅशनल कॉन्फरन्स जर असेल तर इथं नॅशनल लिहायचं. त्यानंतर 14वा जो आहे आपलं भाग तो आहे चॅप्टर्स कम्प्लिटेड. इथं तुम्हाला तुमच्या चॅप्टर बद्दलची माहिती द्यायची आहे. इथं टाकायचं सिरियल नंबर 1. इथं चॅप्टरचं तुमच्या टायटल टाकायचं आहे. समजा तुम्ही तुमचं अजून पहिलं चॅप्टर चालू आहे काय, प्रस्तावना इंट्रोडक्शन किंवा दुसरं तिसरं जे चालू असेल त्या प्रकरणाचं नाव टाकायचंय. ते पूर्ण झालं की नाही झालं ते सुद्धा इथं टाकायचंय. जर पूर्ण जर असेल तर कम्प्लिटेड, बरोबर, आणि जर नसल तर अंडर कम्प्लिशन. 2 पर्याय दिलेले त्यांनी, त्याच्यापैकी जो योग्य असेल तो टाका. इथे बघा आता ते जे चॅप्टर जे आहे ते तुमचा रफ ड्राफ्ट तयार जर झाला जर असेल तर इथं क्लिक करा. जर तुमचं ते गाईड कडून तुम्ही तपासून घेतलंय फक्त आता तर त्याला अप्रूव्ह करा. आणि तिसरं तुमचं अप्रूव्ह होऊन तुम्ही जर फायनल टायपिंग जर करत जर असाल त्याचं तर इथं फायनल टायपिंगला इथं टिक करायचंय. जर फायनल टायपिंग जर सुरू जर असेल तर हे वरच्यांना करण्याची गरज नाही, फक्त 3 नंबरला करायचं. आणि मग इथं तुमचे गाईड तुम्हाला रिमार्क देतील सॅटिस्फॅक्टरी आहे किंवा नाही, त्यांचा प्रश्न. आणि पुन्हा या फॉर्मवर सही शिक्के घ्यायचे. काय, इथं गाईडचे सही शिक्के तारीख, इथं आपले एचओडी. त्यानंतर आलोय आपण आता तिसऱ्या पेजवर. या प्रोग्रेस रिपोर्टची झेरॉक्स काढत असताना बॅक टू बॅक काढा. म्हणजे पहिलं आणि दुसरं पेज बॅक टू बॅक येईल आणि तिसरं पेज सेपरेट येईल. या गोष्टी सुद्धा, या छोट्या छोट्या गोष्टी पण त्या लक्षात ठेवायच्या. तर आता इथे काय करायचंय, आता या तिसऱ्या पेजवर
इथं सिरियल नंबर टाकायची 1 2 काय जे असेल ते, आणि काय सांगितलेलं आहे तुमचं आर्टिकल किंवा पेपर पब्लिश जर झालेला जर असेल तर त्याबद्दल इथं टाकायचं आहे. तुमच्या पेपरचं किंवा आर्टिकलचं इथं नाव टाकायचं. त्याच्यानंतर तो पब्लिश झालेला आहे किंवा नाही, बरोबर, इथं टाकायचं पब्लिश. जर एकही पेपर पब्लिश जर झालेला जर नसेल तर हा रकाना कोरा सोडायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या जर्नलचं नाव टाकायचं जे असेल ते, त्याचं व्हॉल्यूम नंबर आणि इम्पॅक्ट नंबर वगैरे टाकला तरी चालेल. आणि कुठे आहे ते जर्नल त्याचा इथं पत्ता टाकायचा. जे कुठलं असेल, समजा दिल्लीचं जर असेल तर दिल्लीचा टाका, मुंबई असेल तर मुंबई टाका. अशा पद्धतीने हा फॉर्म इथपर्यंत भरला. इथं आता तुमची स्वतःची सही, तुमचं नाव, माझं जे असेल ते अजय के पवार, त्याच्यानंतर तुमचे सुपरवायझर म्हणजे गाईडचं सही, नाव, तारीख आणि शिक्का. त्याच्यानंतर एचओडींच्या बाबतीतही त्यांची सही घ्यायची, नाव टाकायचं, तारीख टाकायची, शिक्का घ्यायचा. त्याच्यानंतर आता इथं महत्वाचं आहे, लक्ष द्या, ही जी शेवटची जी सही आहे इथं काय दिलेलं आहे पर्याय, रजिस्ट्रार. आता रजिस्ट्रारची सही घेण्याची आवश्यकता कोणाला आहे, ज्यांचं विद्यापीठाच्या विभागामध्ये डिपार्टमेंटला ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांच्यासाठी इथं रजिस्ट्रारचे सही शिक्के घ्यायचे आहेत. त्यानंतर जर इन्स्टिट्यूटला जर असेल तुम्ही तर तिथं डायरेक्टरचे सही शिक्के घ्यायचे. आणि जर तुमचं जर संशोधन केंद्र जर कॉलेजमध्ये जर असेल तर तुम्ही प्रिन्सिपलचे सही शिक्के या ठिकाणी घ्यायचे. अशा पद्धतीने आपला प्रोग्रेस रिपोर्टचा जो पहिला भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे. या फॉर्म सोबत तुम्हाला एक गाईडचा अहवाल अटॅच करायचा आहे सेपरेटली. गाईडचं जे लेटर हेड जे असतं त्याच्यावर तुम्हाला 500 शब्दात त्या ठिकाणी अहवाल घ्यायचा आहे गाईड कडून, की तुम्ही या 6 महिन्यामध्ये कोणते सेमिनार अटेंड केले, कोणती कॉन्फरन्स अटेंड केली, कोणतं वर्कशॉप अटेंड केलं, किंवा संशोधनासाठी अजून तुम्ही काय काय केलं, कोणासाठी भेट घेतली, हे सर्व तुम्हाला 500 शब्दामध्ये मांडायचं आहे. आणि गाईडच्या लेटर हेडवर त्याचा अहवाल तयार करून त्याच्यावर गाईडचे सही शिक्के घेऊन या प्रोग्रेस रिपोर्टच्या बॅक साइडला तो अहवाल जोडायचा आहे. त्यानंतर हजेरी पत्रक तुम्हाला गरजेचं आहे. तर हे हजेरी पत्रक बघा, आता इथं स्वतःचं नाव टाकायचं, जसं की मी माझं टाकतोय, तुम्ही तुमचं टाका. हे बघा, मी अजय कृष्णा पवार, सारथीकडून राबविल्या जाणाऱ्या CSMNRF 2023 या आधी छात्रवृत्ती करिता राज्यशास्त्र या विषयामध्ये एमफिल तुम्ही जे करत असाल, जर पीएचडी करत जर असाल तर पीएचडी वर टिक करायचंय, किंवा एमफिल ला कट करू शकता, पीएचडी वर टिक करण्याची गरज नाही, दोन्ही काही केलं तरी चालेल. पीएचडी साठी निवड झाली असून आपल्या विद्यापीठाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे जे असेल ते, आणि या विद्यापीठातील तुमच्या संशोधन केंद्राचं इथं नाव टाकायचं आहे. तुमचं कोणतं कॉलेज वगैरे जर असेल तर कॉलेजचं नाव टाका, जर डिपार्टमेंटला जर असेल तर विभागाचं नाव टाका. या संशोधन केंद्रामध्ये ऑब्लिक विभागामध्ये संशोधन कार्यात पूर्ण वेळ कार्यरत असून इतर कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नाही. बघा, या हजेरीमध्ये थोडक्यात तुमचं हमीपत्र देखील त्यांनी घेतलेलं आहे. सदर हजेरी पत्रक प्रगती अहवालाच्या कालावधीसाठी असून दिनांक, आता प्रगती अहवाल आपला कोणत्या कालावधीचा आहे तर तो आहे, इथं तारीख टाकायची 1/7/2024 ते पासून दिनांक 31/12/2024 या कालावधीचा माहेप्रमाणे हजेरी खालील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. आता इथं जो प्रगती अहवाल तुम्हाला भरायचा आहे तो कसा भरायचा, इथं पूर्ण तुमचं महिना आणि वर्ष टाकून घ्यायचं. जुलै, ऑगस्ट, याच्या समोर वर्ष देखील टाकायचं आहे. जुलै 2024, ऑगस्ट 2024, सप्टेंबर 2024,
24. त्याचप्रमाणे इथं ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 2024, डिसेंबर 2024. तुम्ही असं शॉर्टकट नाही मारायचं, मी फक्त व्हिडिओसाठी शॉर्टकट मारतोय. त्यानंतर महिन्यातील कामाचे दिवस शासकीय सुट्टी वगळून, म्हणजे काय की तुम्हाला यामध्ये कुठले रविवार पकडायचा नाहीये. महिन्यामध्ये जर डिसेंबर महिन्यात जर रविवारच्या 4 सुट्ट्या जर असतील तर तुमचे दिवस झाले 31 मधून 4 गेले 27. आणि शासनाने वेळोवेळी जर जाहीर केलेल्या प्रमाणे जर त्या काही 5-6 सुट्ट्या जर असतील म्हणजे 27 दिवस होते, आणि शासनाच्या त्या व्यतिरिक्त रविवार वगैरे व्यतिरिक्त जर 5 सुट्ट्या जर आल्या तर 27 मधून 5 गेले किती, 22 दिवस राहिले. म्हणजे तुमचे कामाचे दिवस झाले किती, 22. आणि त्या कामाच्या दिवसापैकी तुम्ही किती दिवस हजर आहात. जर तुम्ही त्या 22 दिवसापैकी जर तुमची हजेरी फक्त 20 दिवसाची जर असेल तर इथं 20 दिवस. बरोबर. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचं हे भरत चालायचंय तुम्ही, म्हणजे त्या महिन्यातले कामाचे दिवस किती आणि तुम्ही हजर असलेले दिवस किती. अजून एक लक्षात ठेवा की 75% जर हजेरी तुमची जर असेल तरच तुम्हाला तुमची आधी छात्रवृत्ती मिळते. 75%च्या खाली जर तुमची जर हजेरी जर भरत जर असेल तर तुम्हाला त्या 6 महिन्याची आधी छात्रवृत्ती मिळणार नाही. प्रत्येक संस्थेसाठी तो वेगवेगळा नियम आहे. सारथी तर प्रत्येक महिन्याचे 75 दिवस आपले 75% हाजरी पकडते. म्हणजे जर तुम्ही एका महिन्यात जर तुमची जर 75% हाजरी जर भरत जर नसेल तर तुम्हाला त्या महिन्याची आधी छात्रवृत्ती मिळणार नाही. पुन्हा या ठिकाणी आपल्या विभाग प्रमुखांचा सही शिक्का घ्यायचा. इथं तुमचं स्वतःचं नाव व सही करायची आहे आणि इथं गाईडचा सही शिक्का. त्यानंतर त्या हजेरी पत्रकाच्या पाठीमागे हे जे आपण हजेरी पत्रक जे भरलंय याला जोडून तुमच्या कॉलेजमध्ये हजेरीचं मस्टर असतं संशोधन केंद्रामध्ये. आता बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी बायोमेट्रिक देखील आहे. तर बायोमेट्रिक हजेरीचे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा जो रिपोर्ट आहे तो हजेरीचा रिपोर्ट या ठिकाणी याला अटॅच करायचा आहे 6 महिन्याचा. आणि जर मस्टर जर असेल तर तुम्हाला स्वतंत्रपणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्याचे तुमची जे हजेरीचे रजिस्टर जे आहे त्याच्या प्रत्येकाची तुम्हाला झेरॉक्स काढायची. त्या झेरॉक्सवर तुमचे गाईड आणि एचओडी यांचा सही शिक्का घ्यायचा आणि तो या हजेरी पत्रकाला जोडायचा आहे. बरोबर. आता पुढचा भाग बघू आपण. आता हा जो रिपोर्ट आहे तो कोणता आहे, कंटिन्यूशन सर्टिफिकेट. तर याच्यामध्ये हे 3 मंथ कंटिन्यूशन सर्टिफिकेट म्हणजे 6 महिन्याचा आपला प्रगती अहवाल आहे. त्याचे 2 टप्पे करतात 3-3 महिन्याचे. म्हणजे पहिला जो टप्पा राहील पहिले 3 महिन्याचा राहील तो म्हणजे कोणता, जुलै टू सप्टेंबर. आता इथं या कॉलमचा संबंध येत नाही. जर तुम्ही जानेवारी ते जूनचा जर अहवाल जर भरत जर असाल तर पहिलं कंटिन्यूशन जानेवारी टू मार्च आणि दुसरं कंटिन्यूशन एप्रिल टू जून येईल. पण आता सध्या आपण जो भरतोय तो जुलै टू डिसेंबरचा भरतोय. म्हणून या ठिकाणी जुलै टू सप्टेंबरचा एक कंटिन्यूशन सर्टिफिकेट आणि दुसरं जे कंटिन्यूशन सर्टिफिकेट राहील ते ऑक्टोबर टू डिसेंबर. त्याच्यामुळे आता आपल्याला पहिलं कंटिन्यूशन सर्टिफिकेट भरायचं आहे ते म्हणजे 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 हे आपलं पहिलं कंटिन्यूशन सर्टिफिकेट. इथं डेट ऑफ अवॉर्ड लेटर दिलेलं आहे बघा. डेट ऑफ अवॉर्ड लेटर काय ती 1/1/2023. बरोबर. हे उदाहरणार्थ घेतोय मी, तुमची जी असेल ती टाका. त्याच्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन मी काय टाकली होती, माझी डेट ऑफ रजिस्ट्रेशन जी कन्फर्मेशन वर आहे ती 21/11/2021. बरोबर. ही माझी डेट ऑफ रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर माझं रिसर्च सेंटर कोणतं कॉलेज आहे ते टाका, किंवा तुमचा जर विभाग जर असेल तर डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स वगैरे असं टाका. आणि रिसर्च सेंटर जर कॉलेज जर असेल तर कॉलेजचं नाव टाका XYZ कॉलेज. त्याच्यानंतर आपल्या रिसर्च सेंटरचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. ते कुठं असेल काय असेल, मुक्काम पोस्ट वगैरे जर असेल त्याला तर ते टाका, तालुका टाका, जिल्हा टाका. आणि तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव इथं टाकायचंय.
काय जे असेल ते. आणि आता हे खाली 3 मंथ कंटिन्युएशन सर्टिफिकेट, इथं आपलं स्वतःचं नाव टाकायचं. हे आपलं नाव टाकायचं. त्याच्यानंतर आपलं ऍडमिशन जर पीएचडी ला जर असेल तर एकतर एमफिल कट करायचं किंवा इथं पीएचडी वर असं टिक करायचं. इन द सब्जेक्ट ऑफ आपला विषय टाकायचा, पॉलिटिकल सायन्स तुमचा जो असेल तो टाका. इन द डिपार्टमेंट ऑफ, कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आपण करतो, काही इंटरडिसिप्लिनरी असतात त्याच्यामुळं वेगळं डिपार्टमेंट पण शक्यतो ते डिपार्टमेंट राहतं पॉलिटिकल सायन्स. अंडर द अबोव स्कीम फॉर द पिरियड फ्रॉम, आलंय बघा इथं पिरियड फ्रॉम. आता इथं मात्र तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. जे कंटिन्युएशन आपलं 3 महिन्याचा आहे ती तारीख इथं टाकायची. म्हणजे कोणती, नाहीतर पुन्हा प्रोग्रेस रिपोर्टची तारीख इथं टाकून द्याल, तुमचा फॉर्म, तुमचा जो अहवाल आहे तो चुकून जाईल. इथं काय 1/7/2024 ते 30/9/2000, सॉरी इथं 24, हा बरोबर 30/9/2024. इथं आपली सही आणि नाव टाकायचं. इथं पुन्हा आपले एचओडी त्यांचं सही नाव शिक्का. इथं आपल्या गाईडचं सही नाव आणि शिक्का. आणि इथं आपले जे काय असेल तुमचे प्राचार्य असतील किंवा कुलसचिव असतील किंवा डायरेक्टर असतील त्यांचं सही नाव आणि शिक्का या ठिकाणी टाकायचं. हे झालं आपलं पहिलं कंटिन्युएशन. त्याच्यानंतर अजून एक कंटिन्युएशन जोडावं लागतं. ते कोणते, आता पुढचे 3 महिने, ते म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच. बाकी इथं तुमचं आता डेट ऑफ, मागच्या फॉर्म प्रमाणेच इथं टाकायचं आहे तुमचं डेट ऑफ अवॉर्ड लेटर, तुमचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन, रिसर्च सेंटर, त्याचा ऍड्रेस आणि युनिव्हर्सिटी. इथं तुमचं नाव टाकायचं, सब्जेक्ट टाकायचा. इथं पीएचडी करताय म्हणून पीएचडी टाकायचं, एमफिल करत असलं तर एमफिल टाका. पुन्हा कोणत्या डिपार्टमेंट मध्ये करता ते टाका. आणि इथं मात्र पुन्हा आता या कंटिन्युएशन वरची तारीख टाकायची, ती म्हणजे 1/10/2024 ते 31/12/2024 बरोबर. आणि इथं आता सिग्नेचर, तुमची स्वतःची सिग्नेचर, तुमचं नाव, इथं एचओडीचे शिक्का सही नाव, इथं तुमच्या गाईडचं शिक्का सही नाव, आणि इथं जे असतील तुमचे रजिस्ट्रार, डायरेक्टर, प्रिन्सिपल यांचं सही शिक्का नाव. अशा पद्धतीने हे कंटिन्युएशन सर्टिफिकेट कंप्लीट झालं. त्यानंतर आता हे प्रमाणपत्र. आधी असं प्रमाणपत्र लिहून घेतलं जात नव्हतं, परंतु सारथीने आता नव्याने या प्रमाणपत्राचा याच्यात समावेश केलेला आहे. सुरुवातीला विचारलं जात नव्हतं, नंतर जो गाईडचा जो आपण अहवाल, प्रगती अहवालाच्या पाठीमागे जोडणारे 500 शब्दात त्याच्यामध्ये हा मायना लिहून दिला जायचा. परंतु आता सारथीने सेपरेट असं प्रमाणपत्र तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे. आता हे जे प्रमाणपत्र आहे ते तुमचं गाईड लिहून देत आहेत, मार्गदर्शक, हे तुम्ही नाही लिहून देते. म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही लिहिलं, आता गाईड स्वतः सांगतायत या प्रमाणपत्राच्या आधारे काय प्रमाणित करण्यात येते की श्री अजय कृष्णा पवार हे सारथीकडून राबविल्या जाणाऱ्या CSMNRF 2023 या आधी छात्रवृत्ती करिता राज्यशास्त्र या विषयामध्ये पीएचडी साठी निवड झाली असून जे काही विद्यापीठ असेल ते इथं टाका. या विद्यापीठातील कोणतं संशोधन केंद्र आहे, जर कॉलेज जर असेल तर कॉलेजचं नाव टाका, विभाग असेल तर विभागाचं नाव टाका. या संशोधन केंद्रामध्ये, कॉलेजमध्ये जर असेल तर संशोधन केंद्रामध्ये लिहा, आणि जर डिपार्टमेंटला जर असेल तर विभागामध्ये संशोधन कार्य पूर्ण वेळ करत असून इतर कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नाही. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. हे कोण लिहून देऊ लागलं, तुमचे गाईड. काय की हा व्यक्ती पूर्ण वेळ पीएचडीचं काम करतोय आणि कुठलाही नोकरी व्यवसाय करत नाही. याच्या आधी जर कुणी जर विद्यार्थी फेलोशिप घेऊन
जर नोकरी किंवा व्यवसाय जर करत जर असेल तर तो फुल टाइम पीएचडी मध्ये पकडल्या जात नाही. आणि जर तो कुठे जर जॉब जर करत जर असेल तर त्याला फेलोशिप उचलता येत नाही. अन्यथा त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करता येतो संस्थेच्या नियमाप्रमाणे. जुने जे विद्यार्थी असतील तुमचे काही कॉन्टॅक्ट मध्ये तर त्यांना विचारा, काही विद्यार्थ्यांची रिकव्हरी देखील झालेली आहे. म्हणजे फेलोशिप तर जातेच, पुन्हा रिकव्हरी देखील होते आणि गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण या गोष्टी टाळायच्या आहे. आणि म्हणजे संस्थेने आता हे प्रमाणपत्र का तयार केलंय, तर जर तुम्ही नोकरी करत जर असाल याच्याविषयी जर तुमच्या गाईडला जर खात्री जर असेल तरच ते या प्रमाणपत्रावर सह्या करतील. जर तुमच्या म्हणजे तुम्ही जर खोटा व्यवहार जर संस्थेसोबत जर करत जर असाल तर विद्यार्थी इतकेच तुमचे गाईड देखील त्याच्यासाठी तितकेच कारणीभूत धरल्या जातील. म्हणजे ते सुद्धा गुन्हेगार ठरतील. याच्यात उद्या आपल्या मार्गदर्शकाची आपल्या गुरुवरची नोकरी जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. म्हणून कुठेही जॉब न करता फेलोशिप घ्या आणि आपलं पूर्ण वेळ संशोधन करून त्या संशोधनाला न्याय द्यायचा प्रयत्न करा. तसेच प्रमाणित करण्यात येते की सारथी संस्थेत सादर करण्यात आलेल्या प्रगती अहवालाचा कालावधी दिनांक, आता इथं पुन्हा प्रगती अहवालाचा कालावधी टाकायचा आहे. 1/7/2024 पासून दिनांक 31/12/2024 या कालावधीत पूर्णवेळ पीएचडीचे संशोधन कार्य केले असून या कालावधीमध्ये इतर कुठल्याही योजनेचा, आधी छात्रवृत्तीचा, शिष्यवृत्तीचा, विद्यावेतनाचा लाभ घेतलेला नाही. तसेच कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय, खाजगी सेवा किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभाचा स्वयंरोजगार केलेला नाही. हे गाईड कडून ते आता लिहून घेत आहेत. आणि इथं तुमचं जो फॉर्म भरणार आहे त्या दिवशीचा दिनांक टाका, स्थळ टाका. 31 डिसेंबर नंतरच फॉर्म भरा, आधी भरायला चालत नाही. इथं तुमच्या मार्गदर्शकाचं नाव, सही, शिक्का घ्या. इथं विभाग प्रमुख, म्हणजे हे बघा नुसते गाईड लिहून देत आहेत परंतु इथं त्यांनी सह्या बघा मार्गदर्शकाच्या घेतलेल्या आहेत, विभाग प्रमुखांची सही शिक्का घेतलेला आहे आणि कुलसचिव किंवा प्राचार्याचा देखील सही शिक्का घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे काळजीपूर्वक आपल्याला प्रगती अहवाल पूर्ण भरायचा आहे. आपल्या पहिला प्रगती अहवाल त्याला 500 शब्दाचा तुमच्या गाईडचा अहवाल जोडायचा आहे. त्यानंतर हजेरी पत्रक जो फॉर्म आहे तो जोडायचा, त्याला तुमच्या 6 महिन्याची हजेरी अटॅच करायची. त्याच्यानंतर 2 तुमचे कंटिन्यूशन सर्टिफिकेट जोडायचे आणि सगळ्यात शेवटी हे प्रमाणपत्र जोडायचंय. बरोबर. तर अशा पद्धतीने, आणि त्यानंतर एक युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणून असतं ज्यामध्ये तुम्हाला पाठीमागचा जर हप्ता जर तुम्हाला जर पडलेला जर असेल तर त्याच्याविषयीची डिटेल त्याच्यामध्ये द्यावी लागते. तो काही फार अवघड असा विषय नाहीये. फक्त तुम्हाला जे मागचे पैसे कधी भेटले होते त्याची तुम्हाला तारीख मात्र लक्षात ठेवायची. ती तारीख त्याच्यात नमूद करायची, ती तारीख आणि किती रुपये मिळाले होते ते त्या फॉर्मवर टाकायचं असतं युटिलायझेशन सर्टिफिकेटवर. तर अशा पद्धतीने जर आपण जर काळजीपूर्वक जर प्रगती अहवाल जर भरला तर नक्कीच तो त्या फॉर्म मध्ये कुठे त्रुटी असणार नाही आणि तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांना मार्गदर्शक आहे. तुम्ही आमच्या या सारथी नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यानंतर आता डिसेंबर जवळ आलेला आहे तर डिसेंबर नंतर तुम्हाला एचआरए आणि कंटिंजन्सी फॉर्म हा कसा भरावा लागतो याचा देखील पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. तो देखील सर्वांना पाठवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. धन्यवाद.